बुलेटिनची सुरुवात आपण लातूरच्या बातमीने करूया। लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासह ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा हैराण झालेला आहे। सोयाबीन सारखंच पाणी ऊसाच्या शेतामध्ये सुद्धा साचलेलं आहे, त्यामुळे हे पाणी बाहेर काढायचं कसं हा प्रश्न सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पडलेला आहे। लातूर तालुक्यातल्या जवळा बुद्रुक गावात सुद्धा शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये गुडघाभर पाणी साचलंय, त्यामुळे ऊसाचा उतारा कमी येणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत। लातूर जिल्ह्यातल्या पावसानं अक्षरशः हाहाकार उडवलेला आहे आणि जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतामध्ये हे असं पाणी साचलेलं दिसून येत आहे। लातूर जिल्हा सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो, मात्र या लातूर जिल्ह्यामध्ये ऊस बेल्ट म्हणून सुद्धा मोठा भाग आहे। लातूर तालुक्यातल्या आपण परिसरामध्येच आहोत, जोरगावामध्ये आहोत आणि आपण बघत असलेलं हे ऊसाचं रान आहे आणि या रानामध्ये अख्खा ऊस हा आडवा पडलेला आहे आणि रात्रीपर्यंत या ठिकाणी कमरे इतकं पाणी होतं असं शेतकरी सांगतायत आणि आता सुद्धा गुडघ्यापेक्षाही वरती या ठिकाणी पाणी आहे। आपण इथल्या शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊयात की पावसामुळे शेतकऱ्यांचं जीवन कसं बदलून टाकलेलं आहे। लातूर खरं तर कोरड्या दुष्काळामुळे राज्यभर देशभर प्रसिद्ध झालेलं लातूर आता ओल्या दुष्काळानं लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बेजार करून टाकलेलं आहे। आपण सध्या ऊसाच्या रानामध्ये आहोत, पूर्ण पाणी आहे। पावसानं किती मोठी परेशानी करून ठेवली यावेळेस? भरपूर सर, भयानक परिस्थिती झाली। येत्या 25 वर्षामध्ये असा पाऊस पडला नाही, एवढं भयान वातावरण आहे। रात्री सगळं जलमय होतं, नुसतं पाणीच पाणी होतं सर। जिकडे बघाल तिकडे पाणी होतं। आजची परिस्थिती सोयाबीन असेल, ऊस असेल, ही परिस्थिती आहे सर आज तुमच्या समोर आहे। सांगा मामा, कसा फटका बसणार आहे शेतकऱ्यांना आता? फटका म्हणजे काय, आता हे सगळं पाणी शेतातून गेले, आता हे ऊस उभा होणार नाही, ही नुकसान होणार सगळीच शेतकऱ्याची। आता हे पाणी काढायचं कसं, ही शेतीतला प्रश्न मोठा आहे, दांडगा प्रश्न आहे सर मोठा। बरं आता काय पोकलेंग आणता येणार नाही, जीसीबी आणता येणार, मग काढायचं कसं? मग सरकारनं ह्याच्यावर काहीतरी मात घ्यावा लागल, मुद्दा घ्यावा लागल उचलून। किंवा सोयाबीन गेले, ऊस गेलाय, मग ह्याच्यासाठी काहीतरी अनुदान द्यावं। ही गोरगरीब शेतकऱ्याची ही सरकारनं जरा मान्यता घ्यावी मानून, हे आमचं म्हणणं आहे। पंचनामे वगैरे काही झालेत का तुमच्याकडे? काहीच नाही झालेलं आणि आमच्याकडे। मग ह्याच्यावर काहीतरी त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन ही ती सर्व शेतकऱ्यासाठी काहीतरी लाभ म्हणून बाबा ही करावं। नुकसान एवढं कधी झालंय का अगोदर? नाही, लय नुकसान झालंय ही। बकळ नुकसान झालेलं आहे। पूर्ण ऊस आडवा झालाय। ऊस आडवा झालाय, सोयाबीन माती मोल झाली आहे, काहीच राहिलेलं नाही। तर लातूर जिल्ह्यात ही अशी भयानक परिस्थिती शेतकऱ्यावर ओढावलेली आहे, कधी दुष्काळामुळं, कधी गारपिटीमुळं, तर आता अतिवृष्टीमुळं हा लातूर जिल्हा होरपळून निघालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात एवढं पाणी प्रत्येक शेतामध्ये दिसून येत आहे। आपण सध्या लातूर तालुक्यातल्या जोडजवळ या गावामध्ये आहोत आणि मांजराकाठचं हे परिसर आहे। इथं ऊस सुद्धा आडवा झालेला आहे, मूग, उडीद, सोयाबीन ही सगळी पिकं नष्ट झालेली आहेत। त्याच्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा आहे, मात्र सरकार ही अपेक्षा पूर्ण करणार का, असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी शेतकरी विचारताना दिसून येत आहेत। शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर। मग रस्ते होतील ना, आहेत आता रस्ते, पर्याय आहेत आपल्याकडे व्यवस्था, परंतु केवळ सरकारला कमिशन वसुली करण्यासाठी जर हे एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करायचा असेल, तर यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात काही आपुलकीची आणि त्यांना मदत करायची भावनाच नाही, असा त्याचा अर्थ होतो। जालन्यामध्ये आपण बघतोय वंजारी समाजाचा तरुण हा आता उपोषणाला बसलेला आहे, हाही मुद्दा अतिशय वाढलेला आहे। नाही, असं आहे की बघा, हैदराबाद गॅजेटियर लागू करून मराठा समाजाला तुम्ही जर प्रमाणपत्र देत असाल, तर त्या समाजांनी जी मागणी केली ती मागणी मग सरकार विचार काय करणार आहे? तो गॅजेटियर सगळ्यांसाठी लागू करणार आहे का? त्या गॅजेटियरचा वापर करून हैदराबादच्या तुम्ही समाजामध्ये आग लावण्याचं काम करता काय? आपसामध्ये भांडवण्याचं काम करताय? सगळ्या समाजाला खड्ड्यामध्ये घालण्याचं काम करणार आहात? तो तरुण आज आता बातमी आहे जालन्यामधून। मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आणि यावेळेला बदनापूर तालुक्यातील कस्तुरवाडी या गावामध्ये 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जाची नोटीस पाठवण्यात आलेली आहे। या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी यांनी। शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे का, हा प्रश्न इथले शेतकरी वारंवार विचारतायत। तुम्ही पंचनामे करायला का येत नाही? जर तुम्ही पंचनामे करायला येत नाही तर बँकेचे या नोटीसचं उत्तर त्यांनी द्यावं कसं? या शेतीसाठी, या पिकासाठी त्यांनी कर्ज घेऊन बियाणं घेतला, त्याच्यासाठी खत घेतलं, त्याला रोगराई होऊ नये म्हणून त्याच्यासाठी फवारणी केली आणि इतका पैसा, इतकं कर्ज ते कसं फेडणार आहेत? कारण की आता
हे जे तुम्ही बघताय या ज्या हे पाहू, हे शेंगा पूर्ण हे पाणी आहे. शेंगा पहा हा, पूर्ण पाणी आहे. हे याच्यातून पूर्ण काय पाण्यात निघणार काहीच आहे? करता येत सगळं नाही. सडलेलं हा, हा. हे सगळं काय सडलेलं करणार आहे. याला काहीच करू शकत काय नाही. याच्यातून निघणार आहे? काय या शेतकऱ्यांनी करावं? या सरकारनं शेतकऱ्यांना एक प्रकारे वेठीचंच धरलेलं आहे आणि त्यातल्या त्यात निसर्गही आमच्यावर कोपलेला आहे. निसर्गानं सुद्धा म्हणजे आमची हेळसांड लावलेली आहे. आम्ही कर्ज काढून इकडून तिकडून बायकोचे दागिने वगैरे मोडून गहाण ठेवून खत आण, औषध आण, हे आण ते म्हणजे आम्ही म्हणजे जास्त भावानं जास्त दारानं ते घेऊन आम्ही त्याची सगळी शेतीची मेहनत केली. पण निसर्गाच्या या लहरीपानामुळं या महिनाभरात आमचं पीक जे इथं पूर्ण जमीनदोस्त झालेलं आहे, सगळं सडून गेलेलं आहे, कुजलेलं आहे सगळं शेतामध्ये. आज आमच्यावर म्हणजे एवढं मोठं संकट उभं राहिलं आणि सरकारला, प्रशासनाला आमच्याकडं लक्ष द्यायला वेळसुद्धा नाही आहे. त्यांनी कागदोपत्री एक आदेश काढला का बाबा सरकारनं म्हणजे शेतकऱ्याचं जाऊन तुम्ही पंचनामे करा, तुम्हाला मदत देण्यात येईल. पण प्रत्यक्षात आमच्यापर्यंत कुठलाही शासकीय कर्मचारी, प्रशासनातील कोणताही अधिकारी आमच्या बांधावर अजून आला नाही किंवा आम्हाला कुठलं असं ठोस आश्वासनही दिलेलं नाही. आज आमच्यावर अशी वेळ आलेली आहे म्हणजे आज खायचं काय ते एक आम्हाला पंचायत झालेली आहे. पण बँकेनं आज एक प्रकारची आमची थट्टा केली, आमचं म्हणजे सरकारनं थट्टा केली आणि आज आमचा अंत बघता ह्या आम्हाला आज नोटीसी पाठवल्या त्यांनी. आज आमच्या छोट्याशा गावामध्ये 200-250 लोकांना या नोटीस त्यांनी पाठवल्या. त्याच्यातून म्हणजे ती एक पूर्व म्हणजे सूचना आहे आम्हाला, कारवाईच्या अगोदरची पूर्व सूचना आम्हाला त्यांनी दिली की हे कर्ज भरा, नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आणि सरकारनं जर आमच्यावर कारवाई केली तर आम्हाला म्हणजे फाशी घेतल्याशिवाय आणि मेल्याशिवाय म्हणजे पर्याय नाही. शासनाला न्यूज 18 लोकमतच्या कडून विनंती करतोय, सगळ्या शेतकऱ्यांच्या तर्फे आम्ही विनंती करतोय शासनाला की लवकरात लवकर यांचे पंचनामे करावेत आणि या सगळ्या शेतकरी बांधवांची मदत करावी, जेणेकरून आत्महत्येचे जे प्रमाण मराठवाड्यात वाढत चाललंय त्या प्रमाणाचा आकडा आम्हाला आणखी नकोय. कॅमेरामॅन विनय लाठी सोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत, जालना. तर 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना नोटीस आलेली आहे. अतिशय धक्कादायक अशी ही माहिती समोर येते. जालन्यातील शेतकऱ्यांना कर्जाबद्दलची जी नोटीस आहे ती देण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात शेतामध्ये पाणी साठलेलं आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय आणि कर्ज कसं फेडायचा हा मोठा प्रश्न खरं तर या सगळ्या शेतकऱ्यांसमोर आहे. मात्र बँकेकडून या कर्जाची नोटीस आलेली आहे. दरम्यान इकडे सोलापूरला सुद्धा पुराचा मोठा फटका बसलेला आणि मोहोळ असेल किंवा दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापुरातील अनेक तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. हजारो हेक्टर शेती ही पाण्याखाली गेली आणि शेतकरी आता सरकारच्या मदतीकडे आस लावून बसलेला आहे. आमचे प्रतिनिधी विलास बडे हे थेट शेतातून आपल्याला या नुकसानाची माहिती देत आहेत. ज्या सीना नदीच्या पात्रातून आता मोठ्या प्रमाणात पूर वाहतोय, पुराचं पाणी वाहतंय, त्यात अनेकांचे संसार गेले आणि आता या सगळ्या पूरग्रस्तांच्या डोळ्यातून सुद्धा सीना नदी अश्रूंच्या रूपातून वाहतेय अशी परिस्थिती आहे. मी त्या सगळ्या पूरग्रस्तांसोबत आहे ज्यांचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश आलं. आपलं घर, दार, संसार सगळं काही सोडून ही माणसं जीवाच्या आकांतानं घराच्या बाहेर पडली आणि घराच्या बाहेर पडून आज एका मंदिरामध्ये या सगळ्यांनी आश्रय घेतलाय. माणसं जेव्हा घरातून बाहेर पडली, पूर येणार होता, तेव्हा पूर पाणी आल्यानंतर घरातलं तेवढ्या कमी काळात जे घेता येईल तेवढं या माणसांनी घेतलं, त्याचं गाठोडं बांधलं आणि ही माणसं निघाली. ही पिशवी आहे, हे एवढा संसार आहे आयुष्याचा माणसांचा. एवढा संसार घेतला आणि एवढा संसार घेऊन ही माणसं निघाली. किती मोठं दुःख तुमच्या सगळ्यांसाठी आहे. मला माहिती आहे तुम्ही अश्रू रोखू शकत नाहीये आणि जे काही होतं ते सगळं वाहून गेलं. कपडे सगळे घेऊन या कपड्याचा आमचा जीव वाचला नाही. हुंदके दाटून आले सगळ्यांचे. बोलण्यासारखं काय आहे, म्हणजे काय म्हणून बोलावं, काय म्हणून सांगावं. आयुष्याची ही कहाणी, हा सगळा प्रश्न आहे या माणसांचा. कुठेतरी म्हणजे आयुष्य काय असतं माणसाचं, आयुष्यात माणूस काय काय करतो ते सगळं क्षणात सगळं सोडून यावं आणि हातात काहीही नसावं. उरला तो फक्त जीव आणि हा जीव वाचून ही माणसं आली. काय व्यथा तुमची हे विचारलं तर व्यथा सांगायला सुद्धा शब्द नाहीयेत.
माझ्याकडे बोलायला शब्दच नाहीत. दाटलेले हुंदके आणि डोळ्यातलं पाणी हीच यांची भाषा आहे, हेच यांचं दुःख आहे, हीच यांची व्यथा आहे आणि हेच यांना महाराष्ट्राला सांगायचंय. काय सांगायचं, कुठल्या महाराष्ट्राला सांगायचं? आम्ही कपडे सुद्धा आणले नाहीत, कसे असं असं बाहेर निघलो तर. तुम्हाला कधी कळलं की पाणी येईल? तुम्हाला प्रशासनाने सांगितलं की कसं घरातून बाहेर पडलं? आम्हाला माहितीच नव्हतं की अचानक पाणी दिसलं दारात म्हणून पुन्हा पळायला लागलो आम्ही. असंच बाहेर निघलो आम्ही. कपडे नाही ना काही नाही ते आणले आम्ही. मग आता काय कुठं पळावली काय तुमचं घर कळणार? सगळं पाण्याखाली, पाण्याचंच आहे. पळापळ उठली, पाणी वाढलं. सगळं घर पसारा या सारा सगळं घरातच आहे. हा, काय ना सोयाने आणलं नाही आम्ही. काय पाय एवढं बुचका आणले पांघराय हात राहिला. बस हाताला जेवढं लागेल तेवढं घेतलं ना आलो या. आणि जीवाच्या आकांताने ही माणसं पळाली घरातून. हा. जीव वाचला एवढंच हे आहे या सगळ्यांचं. काय चालेल सुद्धा आणलं नाही, हम्म? काय सुद्धा आणलं नाही. असं चाललंय. एकही कपडा लाता नाही, एवढं अंगावरच्याच कपडे घालत. आई, तुम्हाला माहिती आहे संसार म्हणजे काय असतं आपल्या संसारामध्ये? सगळं असतं. ताट वाटी काय काय गोळा करतो आपण. सगळं करतो. जेवढं लागतंय तेवढं तर करावंच लागतंय. आज डोळ्या देखत सगळं सोडावं लागतं. सोडावं लागलं. म्हणजे नदीत आपण आहुती द्यावी तशी संसाराची आहुती दिली. सगळं असं असं सोडणार. काय घ्यावं काय नाही काहीच कळलं नाही. आमच्या कशाचा गरीबाचा संसार व हा. आपलं नुसतं करून खाणं पेनं झालं एवढंच आहे. काय दुसरं खुरपून मेरू आसपतोर. आणि आता विष ही सुकू लागायला लागलं तर ही असला होऊन बसलंय. आता कवाच नव्हतं असलं पाणी आलं. हा आजी, कसा आमचा बघत आला. जातील आजी, हेही दिवस जातील. काय करायचं? घरात पाणी शिरलंय, अंगाला पांघरून नाही. कसं करावं? तुम्ही दोघंच आहात घरात? घर पाक गेलं पाण्यात. एवढं गुटलं घेऊन आलो राहते तेवढं. सकाळ म्हातारा काय करावं बाबा? हे आजोबा आणि आजी दोघं आहेत. हे दोघंच आहेत घरात. आता घरच नाहीये घरी. तुमची मुलं काय? काय नाही, पुण्याला केव्हा गेलेले ते बाळांनो. आम्ही दोघंच खातो तर असली हुकूत आलाय आमच्यावर. ती काय वेळ आली आणि काय वेळ आणली अशा प्रकारची भावना ह्या सगळ्यांची आहे. ताई, तुमचंही घर पाण्याखाली गेलं? पाण्याखाली गेले. आमच्या चित्राबावर तर परपंच आहे ते. आमचे शेरड पण पाण्यात गेले. शिरडे पाण्याखाली गेले? किती शिरड होती तुमची? 10-15 होती, लहान मोठी. लहान मोठे 10-15 शिरड होते. मग ते तुम्हाला कळलं नाही की सोडून द्यावी लागली? काय पाणी शिरलं लगे की जीव वाचवायचा का चित्रा वाचवायची? हा, बर. मग तुम्ही त्यांना वाचवू शकला नाही? नाही, एवढं गबाळ घेऊन नसतं आलं. मला पण मुलगा मुलगी तुमची? काय तर ही तुमची मुलगी आहे? मुलगा तिकडे आहे. ही मुलगी आहे, ही आई आहे. मला एक गोष्ट सांगायची आहे महाराष्ट्राला. एक गोष्ट महाराष्ट्राला सांगायची आहे. ही प्रॉपर्टी काय या माणसांची माहितीये? 10-12 शेड्या आणि 1-2 जित्राब ही या सगळ्यांची प्रॉपर्टी आहे. ती सगळी वाहून गेली या पुरामध्ये. पळत तरी आली. आता आमच्यासारखे अपंग आहे, माझा पाय मोडलेला आहे तर मी कशी. मग मला त्या सरपंचानी पहिला तुम्ही गाडीत बसा म्हणलं. मी हाय अशी अंगाच्या पांघरूनच आली. मला तर मुलगा नाही, मुलगी एकच आहे. ते नांद्या घरी मी कशी जगणार? माझा वर्षाचा माल तर पाक पाण्यात गेला. सगळा पाक काय दिलेला सगळं काहीच राहिलं. ही व्यथा आहे या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांची. आशा करूया व्यवस्थेपर्यंत हे अश्रू पोहोचतील आणि हे अश्रू पुसायला नक्की व्यवस्था येईल अशी आशा करूया.